देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीतील औंढा नागनाथच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती। त्यामुळे मंदिर परिसर हर हर महादेवाच्या जयघोषाने आणि गर्दीने मंदिर परिसर फुलून गेलाय। जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते सपत्नीक मध्यरात्री प्रशासकीय महापूजा पार पडली। रात्री 2 वाजता भाविकांसाठी दर्शनासाठी मंदिराचं दार खुलं करण्यात आलं। भाविकांनी बम बम बोले, हर हर महादेव, नागनाथ महाराज की जय घोष करत लाखो भाविकांनी रांगेत उभं राहून दर्शन घेतलंय। नागनाथ मंदिर फुलांनी सजवण्यात आलं, तसंच मंदिरावर विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे। महाशिवरात्री उत्सवानिमित्त शिवशंकराच्या दर्शनाला आलेलो आहोत। मंदिर सुमारे 2 वाजता खुले झाले आहे। आम्ही लाईनला लागून दर्शन घेतले तर जवळपास 2 तास आम्हाला दर्शनाला लागलेला आहे। हर हर बोले, बम बम बोले, हर हर महादेव, नमः पार्वतीपते शिव, हर हर महादेव। कोमल विकास पुरांशी ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वंदनात् मृत्युर्मुक्षीयमामृताय। 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ शंकर भगवान यांचे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। जवळपास 2 वाजता मंदिर खुले झाले आहे। दर्शनासाठी आम्हाला थांबून जवळपास 2 घंटे लागले। आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दर्शनासाठी आलेलो आहोत, सहकुटुंब सहपरिवार। हर हर महादेव। मी देवगावहून आलेली आहे। रात्री 12 वाजल्यापासून आम्ही बाहेरला लागून सहकुटुंबासहित दर्शन झालेलं आहे। रात्रीच्या 12 वाजल्यापासून आम्हाला 3 तास लागले आहे दर्शनासाठी। आम्ही दर्शन इतकं मस्त वाटलं की इतकं छान अभिषेक झाला, पूर्ण इतकं खूप असा आनंद झाला। सहकुटुंबासहित आमचं दर्शन झालेलं आहे। तशी पूर्ण भाविक भक्ती आलेली आहे। देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त येऊन दर्शनासाठी थांबलेले आहेत। इथं खूप सुविधा केलेली आहे, फराळांची, नाश्त्याची, झोपण्याची सर्व काही सुविधा आहे। इथं हे दगडी मंदिर आहे, कोरलेलं शिल्पकलेचं मंदिर आहे, कोरलेलं देवस्थान आहे। खूप काही लोक येतात, दर्शन घेतात। दर्शन झालं की इतकं मस्त की खूप आनंद झाला। आता सांगू तरी काय, इतकं मनाला असं वाटते की खरंच देव साक्षातच आहे। इथं संत नामदेवांच्या भक्तीने मंदिर फिरलेलं आहे। पण इथं खरंच सांगू तरी काय, इतकं देवस्थान जागृत आहे। शांताबाई चव्हाण, आम्ही नागनाथाच्या दर्शनाला आलो। आमचा दर्शन चांगला झाला आणि हर हर महादेव महाराज की जय बोले, हर हर महादेव। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।